मोदी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस घड्याळाच्या चिन्हाकडे जे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे जर हे एकत्र आलं तर निवडणूक ही घड्याळाच्या चिन्हावरती लढली जाईल. तुम्ही त्यासाठी ऍग्री आहात का? एक बघा, तुम्हाला तो प्रस्ताव द्यायचा अधिकार त्यांनी दिलाय का? त्यांनी सांगितलं ते म्हणलं अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ती त्याची भावना आहे. तेवढंच नाही दत्ता बोलला, त्याच्या आधी दत्ता भाऊ असं म्हणालाय की हे सगळे आम्ही घरातले आहोत, आमची कौटुंबिक संमत वगैरे तुम्ही एडिट करून दत्ताचा अर्धच सांगू नका. त्याच्या आता दत्ती प्रेमाने पण बोलला, अरे नाही नाही माझ्यासाठी चिन्हापेक्षा ते प्रेम माझं दत्ताचं जास्त महत्वाचं आहे. अशी एक चर्चा आहे अरे दत्ता धनक अहो माझा लोकसभा मतदारसंघ आहे. कुणाला जे मला बोलले ते मीडियाशी जे रोज बोलतात ते बाई ऐकते ना. अहो मी तुम्हाला खूप किनली फॉलो करते, मी तुमच्या सगळ्या चॅनलची मोठी फॉलोअर आहे. सकाळी पण आणि रात्री पण, सकाळी उठले की सगळे चॅनल चेक करते. आय व्हेरी किनली, तुमचा माझा फॅन मोमेंट है ये, सबका फैन मोमेंट है मेरा ये, कि इन सबको रोज सुबह और शाम को मैं देखती हूँ, रात को. महाराष्ट्र पवार साहेबांकडे पुरोगामी नेतृत्व म्हणून बघतो. करेक्ट. आणि त्याच मुद्द्यावरती तुमच्या पक्षात फूट पडली. दादा सत्तेत गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे आले, त्याचा पुरोगामी विचार. त्याच मुद्द्यावर प्रशांतदादांनी भूमिका घेतली, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल, त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? जो एक तर त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, दुसरा की मला त्याच्यात प्रशांत दादा म्हणजे एवढी टोकाची भूमिका का घेतात ह्याचं माझं उत्तरच नाही. कारण का ही चर्चा कधी होऊ शकते जेव्हा एखादा निर्णय होतो. निर्णय व्हायच्या आधीच गेले ती एक महिनाभर प्रशांत दादा तुमच्याशी जास्त बोलतायत माझ्यापेक्षा. त्याचं माझा जरा मला रुसायचा अधिकार नाही ना, तर मी रुसले असते की तुम्ही त्यांच्याशी का माझ्यापेक्षा जास्त माझ्या म्हणजे चॅनलशी. हा नाही 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 6 नाही, परवा 2 आणि 4, सो इट्स 4+2. 6 तास बोलताना अहो वॉर्ड बाय वॉर्ड जेव्हा बसायला लागतं ना किती वेळ, मी सकाळी 5-5.5 तास इथे बसते, माझं अजून काम संपलेलं नाही. आम्ही वॉर्ड बाय वॉर्ड की कसं बसू शकतं, कुठलं कॉम्बिनेशन बसू शकतं, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला किती वेळ लागतो माहितीये का तुम्हाला? काय आदरणीय पवार साहेब, आदरणीय हा एकटे प्रशांत दादा ना बोलतायत, बाकी कोणी बोलताय? एक वन अँड ओनली ना, सोल रेंजर आहे वो. इथे बसलेल्याला कुणालाही विचारा तुम्ही, एक सर्वे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब म्हणतील ती पूर्व दिशेने चालतो. दिस इज अ लीडरशिप क्वालिटी, जिसको एक बार नेता माना, मग नेता म्हणेल ती पूर्व दिशा, जर नेत्यावर विश्वास असला तर. आणि एक जर 99 आणखीन एक सुप्रिया सुळेंनी पण तेवढेच केले. बरं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, एक मिनिट आय एम सेट. एक मिनिट मला तुम्हाला एक विनम्रपणे एक एक्झाम्पल द्यायचंय. जे तुम्ही अनेक जण सकाळी नव्हता ना, हे सगळी गँग, म्हणून तुमच्यासाठी आय रिएटरेट मीन्स आय रिपीट इट. तुम्ही हे सगळं म्हणताय मला पूर्ण मान्य आहे. पक्षामध्ये अनेक लोक माझ्या विरोधातही लोकसभेला काम केलं, त्यांनी माझा विरोधी केला. आजही माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहे, कारण का राजनीती में असा भूता चलता है. एक आणि दिल्लीमध्ये खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या पक्षाची जेवढे दोस्त नसतील तेवढे माझे, कारण का माझे मैत्री एक तरफ आणि राजकारण एक तरफ. आय कम्प्लिटली कंपार्टमेंटलाइज, आणि हे माझ्या संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे. 1 पार्ट. सेकंड पार्ट, मला तुम्हाला विनम्रपणे यांनी सगळ्यांनी ऐकलंय तरी त्यांना मी रिपीट करते ही गोष्ट, की सकाळी मी ह्याचं उदाहरण दिलं. आदरणीय पवार साहेब, संगमा साहेब आणि तारिक भाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन जेव्हा केला तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा तेव्हा विरोध केला. सोनियाजी आणि मी त्याची साक्षीदार आहे. मी सकाळी पण बोलले, तुमच्यापेक्षा 50% लोकांनाही माहिती नाही, कारण का तुम्ही वयाने खूप लहान आहात. यू आर ऑल द झेनझी ऑफ इंडिया. तर मी स्वतः त्याची माझ्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून मी हे तुम्हाला सांगते की तेव्हा
आदरणीय आमच्या 2 पक्ष झाले. आदरणीय पवार साहेबांनी लाईन घेतली, त्याच्यावर काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकलं. 3 लोकांना पक्षातून. त्या 3 लोकांनी नवीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्याच्यानंतर लोकसभा झाली. लोकसभेला काँग्रेसला अपेक्षितपणे पण खूप चांगलं यश मिळालं. आणि सोनियाजी, मी पुन्हा रिपीट करते जी मी सकाळी बोलला, हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी स्वतः आमच्या घरी आल्या आणि आदरणीय पवार साहेबांना म्हणला तुम्हाला या आमच्या अलायन्समध्ये, त्यांना युपी अलायन्स पण नव्हतं तेव्हा, फक्त काँग्रेस पार्टी होती. हा मनाचा मोठेपणा होता की नाही. साहेबांनी, तारिकबाईंनी सोनियाजींबद्दलच त्यांचे काही ऑब्जेक्शन होते, त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं. तरी सोनियाजींनी आदरणीय पवार साहेबांना 2.5 मंत्रालय दिलं होतं केंद्र सरकारमध्ये. आता हे झालंच ना. मग तुम्ही म्हणाल कसं काय, मग ह्यांचं तर भांडण झालं होतं, मग हे कसे आले. मग ह्या गोष्टी होत असतात. वैचारिकतेचा मुद्दा आहे. आम्ही सोबत गेले, ती पुरोगामी स्पेस कोण भरणार हा मुद्दा येतो. शरद पवार आहेत ना.